एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण बघा. सगळ्यात अगोदर आपण माप टाकू. हा ब्लाऊज पीस आहे साडीतला. आपल्याला फक्त काठ दंडावर घ्यायचे, बाकी पूर्ण प्लेन आहे. थोडी थोडी याच्यामध्ये अशी डिझाईन आहे. ब्लाऊज बघू शकतात. सगळ्यात अगोदर आपण उंची घेऊ. कस्टमरच्या आवडीनुसार उंची घेतली 14 इंच. कस्टमरची शिवून उंची 14 इंच, त्याच्यामध्ये आपण 1 इंच जास्त घ्यायचं आहे. 15 इंचावर आपण एक मार्किंग करू. $36.5 चेस्ट आहे, त्याच्यामध्ये आपण चौथा भाग करू. त्याचा 37 साईज जरी घेतली तरी चालतंय. जवळजवळ 9.25 वर आपल्याला एक पॉईंट द्यायचा. त्याच्यानंतर आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायची. आता ही लाईन आपण सरळ जरी आखून घेतली तर काही हरकत नाही. शोल्डर घ्यायचे आपल्याला 5.5 इंच. 5.5 घेतल्याच्या नंतर मोंड्यासाठी पण 5.5च घ्यायचे. ही लाईन आपण सरळ आखून घ्यायची. आता ह्या लाईनचं काहीच काम नाही. आता याच्यामध्ये 1.5 इंचावर आपल्याला पाठीमागच्या भागासाठी आपल्याला आकार देण्यासाठी 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि 1 इंचावर एक पॉईंट द्यायचा. आता हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचेत. गळा जर तुम्हाला लागत असेल 2.5 इंचाचा तर 2.5 इंचाचा घेऊ शकता, किंवा 2.25चा जरी बोलला तरी घेऊ शकतो. आता हा आपल्याला कस्टमरला गळा ब्रॉड लागते तर आपण 2.5 इंचाचा गळा घेऊ. पाठीमागचा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. पाठीमागचा गळा जवळजवळ 10.5 इंचाचा आहे, तर आपण 11 इंचावर एक मार्किंग करू. वरती आपण 2.5 इंच घेतले तर खालच्या साईडला आपण 3 इंच घेऊ. जेवढं ब्रॉड लागतं तर मग खालच्या साईडला साईज जरी वाढवली तरी पण चालतं. कंबर आहे 29 इंच. 29चा आपल्याला चौथा भाग काढायचा, किंवा हे टोटल माप मोजायचं. समजा 29चा चौथा भाग काढून 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, तसं पण चालतं. किंवा आपण हे माप पूर्ण चेक करायचे. 11.25 आले. 11.25 मधून आपण अर्धा इंच काढून टाकायचे, तर 11.25वर आपण एक मार्किंग करायची. म्हणजे ह्या मापामध्ये अर्धा इंच फक्त खाली कमी करायचे. गळा उतार द्यायचा असेल तर गळ्याकडून आपण अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी उतार देऊ शकतो. आता ही झाली आपली कटिंग. पाठीचा भाग आपण हा पूर्ण आखून घेतलाय व्यवस्थित. आता आपण फ्रंट साईड कट करायला पीस जसा आहे तसंच आपण, माझ्याकडून ओपन बाजू आली, समोरून बंद बाजू गेली. आता हा पाठीचा भाग जसा आहे तसंच आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. 1 इंच मी माझ्याकडून सोडून दिले, हे बघू शकतात. आता ही लाईन आपण डायरेक्ट सरळ जेवढी उंची आहे तेवढी आपल्याला आखून घ्यायची. आता याच्यामध्ये आपण फ्रंटसाठी मोंडा घ्यायचा आहे. आता समोरचा गळा आपण पाठीमागचा किती घेतलेला 2.5, आपण गळ्यासाठी 2.5 इंचाचं माप घेतलेलं. 7.25 वर आपण एक फ्रंट गळा टाकूया. आता वरती 2.5 घेतले तर खाली 3.25 इंच जरी गळा घेतला गोल येण्यासाठी तरी चालते. फक्त आपल्याला आकार व्यवस्थित आला पाहिजे. आता कटिंगमध्ये आकार व्यवस्थित येऊन जातो. त्याच्यानंतर आपल्याला उंचीसाठी घ्यायचे टक्स उंचीचा पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला 10.5 इंचावर. त्याच्यानंतर आपण 36.5 साईज आहे, तर आपण 3.5 इंचावर टक्स पॉईंट घेऊया. हा पॉईंट आपण इथं जोडलाय. आता आपल्याला 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे, तर 1.5 इंचाचा ह्या बाजूने येईल आणि 1 इंचाचा इकडच्या बाजूने येईल. त्याच्यासाठी आपण बरोबर खालच्या साईडने 1 इंच जास्त घेऊ.
आता जो आपण फिटिंग साईडने टक्स घेतला 1.5 इंचाचा, तोच आपल्याला ह्या मापाच्या बाहेर घ्यायचा आहे 1.5 इंच. हे 1.5 इंच आपण इकडच्या बाजूला जोडून घेऊ. आणि हा जो 1 इंचाचा टक्स घेतला आहे तो आपण बाहेरच्या बाजूने 1 इंचाचा घेतला आहे. तर आपण ह्या टक्सपासून बाहेरच्या लाईनला 1 इंच घेऊया. आता हे सगळे टक्स आपण जोडून घेऊ. अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये ब्लाऊज कटिंग आपले होऊन जाते. अशा पद्धतीने याची कटिंग झाली आणि नंतर आपल्याला हा भाग आपण वरती गळ्यापर्यंत जोडलाय. आता त्याच्यानंतर आपल्याला अर्धा इंच इथं बाहेर माप काढले, त्याच्यानंतर आपण हे जोडून घेतले. आता आपण कटिंग करताना अगोदर पूर्ण बाहेरची बाजू पूर्ण कट करून घ्यायची. तुम्ही 36.5 हे माप आहे कस्टमरचं, 37 आणि 36 साईजला माप वापरलं तरी पण चालते. अर्धा इंचाचा फरक आहे फक्त. मग काय करायचं आपल्याला, जो आपला चौथा भाग येतो त्यानुसारच आपल्याला कटिंग ठेवायची. टक्स पॉईंट आपण चेस्टनुसार जास्त पण घेतला जातो. आता हा 2.5 इंचाचा आलाय, समजा 38, 40 असं जर असेल तर तुम्ही 3 इंचापर्यंत 3.5 इंचापर्यंत टक्स घेऊ शकता, म्हणजे फिटिंगला समोरून व्यवस्थित येऊन जातं. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज जवळजवळ कटिंग झाला आहे. आता बाही कटिंग करताना कशी कटिंग करायची मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितले. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आपण बाही कटिंग कशा पद्धतीने करायची.